IDT शिक्षण संस्थेच्या धुळे शाखेतर्फे हिरेभवन येथे वार्षिक स्नेह संमेलन आणि बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला। या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक महेंद्र शेवाळे यांच्यासह धुळे, मालेगाव आणि जळगाव येथून विविध मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संचालक महेंद्र शेवाळे यांनी इंटेरियर्स डिझाइन व फॅशन डिझाइन क्षेत्रातील नवीन संधीचा व विस्ताराचा उल्लेख केला। त्यांनी विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील नाविन्याचा आणि बदलता ट्रेंडचा स्वीकार करण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमात अत्यंत सुंदर नृत्य आणि कला सादरीकरण झाले। विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतला हुन्नर दाखवून सर्वांना आकर्षित केले। नृत्य आणि कला सादरीकरण एकंदरीत सुंदर होते, ज्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली। यानंतर विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची मेहनत आणि कलेचे योग्य प्रोत्साहन मिळाले। यामुळे विद्यार्थ्यांची प्रेरणा वाढली। या कार्यक्रमास प्रोफेशनल पेंटिंग आर्टिस्ट सौ वैशाली किशोर काळे, कछवे फॅशन इंडस्ट्रीज धुळेचे संचालक स्वप्नील कछवे, सिद्धी इंडस्ट्रीजचे संचालक संग्राम लिमये, गुंजन फाउंडेशनचे अध्यक्षा सौ संगीता खैरनार, माजी सैनिक प्रवीण मोरे, एराटच इंटेरियर्स जळगावचे संचालक चेतन सांगवी, औरा स्टुडिओचे संचालक राजेश शर्मा, फॅशन एज्युकेशनिस्ट जळगावच्या सौ अनिता नांदेडकर, अभियंता अभिजित भोसले तसेच मालेगाव छावणी पोलीस अधिकारी किशोर सावळे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धुळे शाखेच्या केंद्र प्रमुख सौ रेखा गायकवाड, मालेगाव शाखा केंद्र प्रमुख सौ चारुता तांबट आणि जळगाव शाखा प्रमुख सौ अर्चना खलकर यांनी खूप मेहनत घेतली। कार्यक्रमाचे यश दर्शवते की IDT शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नाही तर प्रोत्साहन, प्रेरणा आणि नवीन संधी देखील प्रदान करते। या यशस्वी कार्यक्रमाने एक नवीन शिखर गाठले आहे। कारण असं काहीतरी सरप्राईज असेल हे मला माहिती नव्हतं। पूर्ण कार्यक्रम हा प्रोटोकॉल प्रमाणेच होता। त्या 10 मिनिटांमध्ये मी मागचे 8-9 वर्ष थोडं मागे गेलो। खरंच हा प्रवास खूप अवघड होता। त्यात सगळ्यात मेमोरेबल तुम्ही गोष्ट दाखवली। मागच्या वर्षी आमचे धुळ्याचे एक स्टाफ आमच्यातनं चालली गेली, ज्यांनी खूप मेहनत घेतली। ते आयुष सर, संदीप सर, साबीर सर, कल्याणी मॅडम किंवा जेवढी पण मालेगावची टीम होती, यांनी अतिशय बारीक निरीक्षण करून ते सगळे माझ्यासमोर मांडले आणि कुठेतरी त्या मोमेंटला मी त्या जागेवर पोहोचत होतो आणि मला तो पार्ट लगेच आठवत होता की तो काळ कसा होता। पण लेट इट गो। आयुष्यात असं म्हणतात की तुम्हाला पुढे जावं लागणार आहे आणि हा प्रवास आपण पुढे चालू केला। आणि मी नक्की सगळ्यांना प्रॉमिस करतो, जसं माझे गुरु श्याम सर नेहमी म्हणतात त्याप्रमाणे, आपल्याला नुसतं घर नाही बदलायचं, आपल्याला आपली पिढी बदलायची। आणि पिढी तेव्हाच बदलेल जेव्हा आपल्या घरातला मुलगा किंवा मुलगी उच्च शिक्षण घेईल, चांगलं एज्युकेशन घेईल, चांगलं स्वतःच्या पायावर उभं राहील। आणि हा माझा प्रयत्न, मी सगळ्यांना प्रॉमिस करतो की इथून पुढेही मी चालू ठेवेल आणि खूप मेहनत करत राहील। मी मालेगावच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप मोठा थँक्यू म्हणू इच्छितो की थँक्यू सो मच, तुम्ही आज जे माझ्यासाठी सरप्राईज केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद। स्पेशल थँक्स टू संदीप सर। सर्वांना मनापासून आभार, धन्यवाद, थँक्यू। नमस्कार, मी वैशाली किशोर काळे। धुळे IDT कॉलेजमध्ये मला चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं आणि ॲन्युअल डे त्यांचा होता आणि त्यांच्या विविध गुणदर्शन या प्रोग्राममध्ये अतिशय सुंदर परफॉर्मन्स केले विद्यार्थ्यांनी। त्यांच्या ज्या ब्रांच आहेत धुळे, जळगाव, नगर, मालेगाव, अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स होते आणि त्यांच्या त्या प्राईज डिस्ट्रीब्युशनमधून असं लक्षात आलं की या कॉलेजमधील मुलांनी फॅशन डिझायनिंग, इंटेरियरमध्ये वेगवेगळ्या स्तरावरती आणि वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या कार्यासाठी समजवलेला आहे। तर IDT कॉलेजच्या भविष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते आणि